नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिवंगत अभिनेते बालके नायर यांचा मुलगा आणि ज्येष्ठ अभिनेते मेघनाथन यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याने खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनाची माहिती इंडस्ट्रीतील सूत्रांनी दिली आहे. अभिनेता मेघनाथन हे काही दिवसांपासून फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अभिनेत्याचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी शोरदोर येथे होणार आहेत. पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. मेघनाथन यांनी 1983 मध्ये रिलीज झालेल्या अस्त्रम या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. खलनायक म्हणून मेघनाथन खूप लोकप्रिय होते. चित्रपटांबरोबरच त्यांनी अनेक टीव्ही शो मध्येही उत्कृष्ट काम केले आहे. अभिनयात निष्णात असलेल्या या कलाकाराने तमिळ व मल्याळम भाषेतील केवळ 60 चित्रपटांमध्ये काम केले होते. मेघनाथन यांचा जन्म तिरुअनंतपुरम, केरळमध्ये झाला होता. अभिनेत्याने आपले प्राथमिक शिक्षण आसन मेमोरियल असोसिएशन, चेन्नई येथून पूर्ण केले आणि कोइंबतूर येथून ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केला. या अभिनेत्याने पंचाग्नी, चमयम, राजधानी, भूमिगीतम, चेनकोल, मल्लपुरम, हाजी, महानय्या, उदयन पालकम या चित्रपटांमध्ये काम केले आहे. कदन्नू आणि वस्तवम सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत, ज्याच्यासाठी ते नेहमीच लक्षात राहतील. मेघनाथनचे वडील नायर यांना 1981 मध्ये आलेल्या ओप्पोल्या मल्याळम चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. नायर हे त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.